श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। औदुंबरा तळवटी नरसिंह योगी, कृष्णा तटी परमशांती सुखास भोगी। ध्यानस्थ होवुनि समस्त चरित्र पाहे, अनन्य जो शरण इच्छित देत आहे। औदुंबरा तळवटी नरसिंह योगी। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। भगवंताच्या दरबारामध्ये चारही पद्धतीचे भक्त असतात असा विषय क्रमाने पाहत असताना शिव चिदंबरांच्या चरित्रामध्ये एक अर्थार्थी भक्त आला, याचं चरित्राख्यान आपण ऐकतोय। याचं नाव आहे नारायण। सदाचार संपन्न आहे, वेदाचा अध्ययन झालंय, शास्त्राचा अध्ययन झालंय आणि नाना प्रकारचे प्रयत्न करूनही आपला योगक्षेम नीट चालत नाही हे पाहिल्यानंतर भिक्षा पात्र हातात घेऊन भिक्षा मागतोय। बघा, भरल्या पोटी वेदांत बोलणं कोणालाही जमतं, परंतु पोटामध्ये जेव्हा भुकेचा आगडोम पेटलेला असतो त्यावेळेला माणूस काही करू शकत नाही। त्याला ब्रह्म, माया, आपत्ती, बाकीच्या व्याख्या कितीही पाठ असले तरी सुचत नाहीत। कारण भुकेच्या वेळेला जे पाहिजे ते अन्नच पाहिजे पोटामध्ये। वाढता परिवार आहे, ते ज्ञान घेऊन काय करायचंय। लक्ष्मी थोडी रुसल्यासारखी होती, परिणाम भिक्षा पात्र प्रसंगी हातात घ्यावं लागलं आणि उदरभरण करतोय। आयुष्यातला काही कालावधी तसा गेला, परंतु ती मुलगा मुलगी जेव्हा आता लग्नाच्या वयाचे आले तरी सुद्धा आपलं भिक्षेवरतीच चाललंय। लग्न व्यवहार करणार कसा। मी कालच बोलताना सांगितलं की सावकारी काही कर्ज डोक्यावरती होती, ते सारखे मागे तगादा लावतायत। अशा सगळ्या वेळेला आता घराच्या बाहेर पडणं, लोकांना तोंड दाखवणं मुश्किल झालं। बघा, अपुत्रस्य गृहं शून्यम दिक्शून्यस्त्वत बांधवाः, मूर्खस्य हृदयं शून्यम सर्वं शून्यम दरिद्रताः। ज्याला पुत्र नाही त्याला सगळं घर शून्यवत वाटतं, रिकामं रिकामं वाटतं। ज्याला बांधव नाहीत त्यांना सगळ्या दिशा या शून्यवत वाटतात। ज्यांना काही आप्त इष्ट मित्र मंडळी नाहीत त्यांना सगळ्या दिशा दशदिशा या अतिशय शून्यवट वाटतात। मूर्खाचं हृदय जे असतं, मूर्खस्य हृदयम शून्यम, मूर्खाचं हृदय हे शून्यवत असतं, म्हणजे काही नसतं तिथे। ज्या वेळेला जे जसं सुचेल तसं तो वागतो आणि सर्वम शून्यम दरिद्रताः। बघा, दारिद्र्य हे जे आहे, या दारिद्र्याला सगळं जगच शून्यवत वाटतं, कुठे जाऊच नाही असं वाटतं। हा जो होता अर्थार्थी भक्त शिव चिदंबरांचा, याचं नाव नारायण, याला हे सगळं जग शून्यवट वाटू लागलं। अशा कठीण परिस्थितीमध्ये अशी दशा आली की तो आता घरदार त्यानं सोडलं आपलं आणि त्यानं थेट पंढरपूर गाठलं या नारायणानं। बरं का, पंढरपूरला आला, चंद्रभागेत स्नान करू लागला आणि पांडुरंगाचं दर्शन घेऊन पांडुरंगाच्या चरणावरती नतमस्तक झाला आणि डोळ्यात घळ 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 पाणी येतं आणि पांडुरंगा म्हणतो, पांडुरंगा तुम्ही स्वतः लक्ष्मीपती आहात, अगा लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा। तुम्ही लक्ष्मी वल्लभ आहात, तुम्ही स्वतः लक्ष्मीचे पती आहात, मग असे तुम्ही माझं दारिद्र्य का बरं दूर करत नाही आहात। माझं दारिद्र्य तुम्ही दूर करा, आणि आता जर माझं दारिद्र्य दूर झालं नाही तर प्रसंगी मी माझा प्राण तुमच्या चरणाशी अर्पण करेन। माणूस ज्याला गरजवंत असतो ना, तेव्हा त्याला काहीही कळत नाही हो। एकच आधार असतो, ज्या दारात जाईल त्या दारामध्ये त्याला शून्यताच प्राप्त होते। नवे नवे प्रसंगी अपमानितच व्हावं लागतं। हे जग आहे ना, हे फक्त बरं का, असतील शीते तर जमतील भूते। दारिद्र्य हे फार वाईट बरं का। असं म्हणतात
की नरक यातना फार वाईट असतात. नरकाच्या यातना वाईट असतात. शास्त्रात धर्मग्रंथात त्याचं वर्णन केलेलं आहे. पण एका कवीनं वर्णन करून ठेवलंय की दुःखम दुःखमिति ब्रूयात मानवो नरकम प्रति दारिद्र्यादधिकम दुःखम न भूतम न भविष्यति. लक्षात घ्या. दुःखम दुःखमिति ब्रूयात, नरकाचं दुःख सर्वश्रेष्ठ दुःख आहे असं म्हटलं जातं, परंतु दारिद्र्याचं दुःख असं आहे की ते कधीही भरून निघत नाही. हा म्हणतो देवा माझं दारिद्र्याचं दुःख तुम्ही कधी दूर कराल, तुमचं नाव श्रीपती आहे ना, तुम्ही माझं दुःख दैन्य कधी दूर करणार. म्हणून विठ्ठलाच्या चरणापाशी त्यानं रोज गाणं गावं. 1 वर्ष त्यानं पंढरपुरामध्ये मुक्काम केला. आणि लक्षात घ्या, 1 वर्षाचा मुक्काम याचा झाल्यानंतर स्वये श्री विठ्ठला मानी चिदंबरा परिमूढ नरा न कळेची, भगवान पंढरीनाथांनी सांगितलं की तू चिदंबर दीक्षित महास्वामीजींच्याकडे जा आणि ते तुझ्या दुःखाचं, तुझं दैन्य हरण करतील. सज्जन हो, हे शब्द ऐकता क्षणी मनात विकल्प आला. काय विकल्प आला? तो चिदंबरांच्या दर्शनाला गेला का? चिदंबरांनी त्या नारायणावरती कृपा केली का? केली तर कशी कृपा केली? आपण उद्याच्या चरित्राख्यानात पाहू. आज इथेच वाणीला विराम देऊ. अत्रिपुत्र दत्तात्रेयांच्या पवित्र नामाचं स्मरण करून थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.